चक्री पल्लू म्हणतो याला पण, म्हणजे सर्कल मध्ये असे डिझाईन्स वेगळे वेगळे एकदम सेम प्युअर सेम सिल्क तसंच सारखं, आहे, हा. फक्त कमी रेंज कमी मध्ये रेंज काहीतरी युनिक मध्ये बुट्टीमध्ये मीनाकारी दिलेले आहे. नंतर ह्याची बॉर्डर वेगळी आहे बघा, हे सगळे हँडलूम मध्ये. पेस्टल कलर इन नऊवार वाटतच नाही मुळात आधी. बेबी पिंक कलर नऊवारी ऑल ओव्हर, म्हणजे असं बेसिकली पूर्ण साडी अशी भरलेली आहे. आणि ह्याच्या मागे बघा एकही धागा नसतो, सगळे फिनिशिंग छान आहे. लॉकिंग केलेले असतात सगळे धागे असे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान असं पैठणीचं हिडन जेम दाखवणार आहे. त्यासाठी मी लालबागच्या काकड पैठणी यांच्याकडे आलेली आहे. यांच्याकडे खूप सुंदर प्रकारच्या पैठणी आहेत, अगदी हँडलूम, पॉवरलूम, सेमी पैठणी, त्या व्यतिरिक्तही खूप छान छान कलेक्शन आहे. तुम्हाला जर प्युअर पैठणी घ्यायची असेल पॉवरलूम हँडलूमच्या, तर तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. लालबागमध्ये हे खूप प्रसिद्ध आहेत काकड पैठणी. यांच्याकडे वेगळं वेगळं कलेक्शन आहे, अगदी सेमी पासून आहे. आणि काय काय कलेक्शन आहे, त्यामध्ये काय व्हरायटीज आहे, तुम्ही अगदी खरी पैठणी कशी ओळखू शकता, ह्या सगळ्या टिप्स सहित हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आपण यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे बघूया. तर मी इथे येण्याचा पत्ता सांगते. त्यासाठी तुम्हाला लालबागला यायचं आहे. लालबागमध्ये चिवडा गल्ली खूप प्रसिद्ध आहे. तिथून तुम्ही आतमध्ये आलात की अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला इथे काकड पैठणी दिसेल. ही गल्ली खास अशी मसाल्यांसाठी पण प्रसिद्ध आहे. त्या व्यतिरिक्त अगदी ह्याच्या बरोबर मागे ना लालबागचा राजा सुद्धा बसतो. असं सर्व लँडमार्क आहे. स्क्रीनवरती डिटेल ऍड्रेस पण देते. तर चला आपण जाऊया इकडे. तर आपण आता दुकानामध्ये आलो आहोत. आपल्यासोबत सरत बोलायला असं स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव तन्मय. काकडपट्टीमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. आपल्या दुकानाचं टायमिंग वगैरे काय आहे? आपलं दुकान सकाळी 10:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत ओपन असतं. डेली असतं? डेली रोज ओपन आहे. ओके, तुम्ही कधी येऊ शकता. कधी. आता आपल्याकडे पैठणीमध्ये काय खासियत आहे? आपलं कसं आहे, आपलं स्पेशल कसं आहे, आपलं स्वतःचे हँडलूम्स आहेत येवल्यामध्ये. तर आपल्या प्युअर सिल्क हँडलूम, पण त्याच्या व्यतिरिक्त कसं आहे, सेमी सिल्कच्या पण साड्या आपल्याकडे आहेत, सेमी सिल्क पैठणी वगैरे. ओके ओके, हा. सो म्हणजे पैठणीचं पूर्ण काही छान छान असं कलेक्शन आहे ह्यांच्याकडे. पॉवरलूम, हँडलूम आणि अगदी सेमी, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला आपण सुरू करूया, एक एक करून बघू. येस तर आता आपण प्युअरचं सगळं बघतोय ना. येस. आता तुम्ही बघाल तर बघा, डिस्प्लेला इतक्या साऱ्या प्युअर मध्ये पैठणी मी पण पहिल्यांदा बघतेय. या सगळ्या एक एक पॅटर्न आहेत. प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला रंग मिळतील सगळ्या पॅटर्न मध्ये. तुम्ही आता समजवताय ना नक्की काय काय पैठणी आहे करून. मी तुम्हाला पैठणी आपल्याकडे ना प्युअर सिल्क मध्ये 6,900 पासून स्टार्ट होतात. ओके. तुम्हाला बेसिक पासून एक एक सगळ्या व्हरायटीज दाखवून देतो. ही बघा, ही 6,900 ची रेंज आहे. तर पैठणीमध्ये बेसिकली कसं असतं माहिती आहे तुम्हाला, जसं जसं आता वर्क वाढणार ना तसे तसे रेट वाढत जातात. आता त्याच्यात बघा मोर आहेत, पण ह्या मोरांमध्ये कलर्स नाही आहेत. कलरफुल मोर असतात ना, प्लेन आहेत एकाच कलर मध्ये. काठ पण छोटे आहेत बघा, आणि बुट्टा आतमध्ये कमी आहे. ओके, जेवढं काम त्याप्रमाणे. हा, बरोबर बरोबर. आणि आम्ही ना फक्त एक पॅटर्न दाखवतोय. प्रत्येकामध्ये यांच्याकडे किती बोलत तुम्ही कलर आहेत? म्हणजे जवळजवळ सगळ्या पॅटर्न मध्ये नसतात, पण बरेचसे स्टार्टिंगचे रेंज आहेत ना, 20, 25, 30 कलर्स तुम्हाला प्रत्येक पॅटर्नमध्ये. 30 कलर्स आहेत. आता ते सगळे दाखवणं शक्य नाही, कारण की पॅटर्न्स कळल्या पाहिजेत. आपण ते पॅटर्न्स पहिले बघून घेऊया. आता ह्याच्यात बघा मोरांमध्ये रंग आले, मीनाकारी वर्क आलं. हा जो टिपिकल असतो ना. टिपिकल. हा, पण हे मशीन मेड आहेत ना सगळे, हे हँडलूम नाही आहेत. हा, आमचं कसं म्हणजे क्लिअर सांगतो की मशीनला मशीन, हँडला हँड. आता ही बघा बॉर्डर, नवख्या माणसाला कळणारच नाही नक्की कुठली पैठणी करीन. मी तुम्हाला सगळं सांगतो. आता बघा बॉर्डर पण मोठी झाली, मोरांमध्ये रंग वगैरे पण आले बघा ह्याच्यामध्ये. पैठणीचा फेवरेट. आता ह्याच्यात बघा बुट्टीमध्ये मीनाकारी आलेले आहे, याला म्हणतात मीना बुट्टी. हा, म्हणजे बुट्टीमध्ये रंग आला, पदराची साईज मोठी झाली बघा, वर्क वाढलं पदरामध्ये. आणि बुट्टी आहे ना ती ऑल ओव्हर आली. ज्या आपण स्टार्टिंगला 2 बघितल्या त्या ऑल ओव्हर नव्हत्या, ह्याच्यात ऑल ओव्हर बुट्टी आली. पूर्ण नेसत्या भागाला होत्या, पुढे विरळ होत्या, अंतर वाढत जातं. तसं ह्याच्यात सेम अंतरावर ऑल ओव्हर बुट्टी आली. किती डिफरंट आहे एक एक पॅटर्न बघून जातो मी. आता हे जरा ट्रेंडिंग पॅटर्न आहे, कलांजली म्हणतो आपण याला. कलांजली म्हणजे काय, बेसिकली म्हणजे जवळजवळ बुट्टी असते आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी येते त्याच्यामध्ये. पदर साडी सेल्फ मध्ये एकदम. सेल्फचा पण खूप आता ट्रेंड आहे. हो. आणि हा कलर पण खूप ट्रेंडिंग कलर आहे, सहसा कुठे अवेलेबल नसतो. आणि खूप छान वाटते ती, बघायला इतकी सुंदर वाटते. कलांजली पॅटर्न मध्ये.
आता आपण ज्या चारही व्हरायटी बघितल्या ना त्या मशीन मेड बघितल्या. हा, ही आपली ओरिजिनल हँडलूम पैठणी बघा, जी ट्रेडिशनल आपली ओरिजिनल येवला पैठणी आहे ना ती ही. किती सुंदर वाटतं बघा. ओरिजिनल येवला पैठणी. पण फिरता कलर वाटतोय ना. हो हो हो. या पैठण नेहमी 2 धाग्यांपासूनच बनतात. तानामाना, उभा धागा, आडवा धागा असं वेगवेगळं असतं त्याच्यामध्ये. आता ही हँडलूम आहे ते ओळखायचं कसं बघा. हा, बरोबर. तुम्हाला जे वर्क पुढून दिसतं ना हम्म. सेम टू सेम त्याची बॅक साईडने दिसतं बघा. ही बघा, ही त्याची बॅक साईड बघा, एकदम सेम दिसतं. ह्याच्या मागे एकही धागा येत नाही. आणि तेच जर आपण मशीन मेड वाली बघितली, हा, ही आपण स्टार्टिंगच्या बघितल्या ना, बघितलं होतं. हा, त्याचा पदर बघा मागून समोरून प्लेनच वाटतंय. मागून बघा असे धागे असतात. बघा तुम्ही फरक बघून घ्या. हे machine made. टीप आहे ऍक्च्युली महत्वाची. तिथं कुठेही जाल तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की नक्की कसा फरक आहे. परफेक्ट परफेक्ट. Yes, बरोबर. आणि तुम्हाला प्युअर ओळखायचे असेल तर हा एक फरक त्यांनी सांगितलाय. हा, हँडलूम ओळखायची असेल तर तसं तर ते सांगणारच आहे, पण तुम्ही पण एक तुमच्या अंदाजाने घेऊ शकता की कसं आहे. हो. आणि ह्याच्या मागे बघा एकही धागा नसतो. हो, एकदम सगळे फिनिशिंग छान आहे. लॉकिंग केलेले असतात सगळे धागे असे. ही हँडलूमची ओळख आहे आपल्या. यांच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे 50+ कलर्स अवेलेबल असतात. हा, 50च्या वरती कलर सगळे. एकच त्यांनी दाखवलं तो पण इतका छान 50 कलर म्हणजे विचार करा. असे कलर बघायचे असतील तर पॅटर्न दाखवतोय आम्ही. एक कलर बघायचे असेल तर तुम्ही एकदा व्हिजिट करा, छानपैकी बघून घ्या. हा कुठला पॅटर्न आहे? हा टिश्यू पल्लू हँडलूम मध्येच आहे. फक्त हे जे पदराचं काम असतं ना पूर्ण जकाटणी केलेलं असतं, पण पूर्ण साडी हँडलूम. हो, याला टिश्यू पल्लू म्हणतो आपण. आणि याला असे शोल्डर मोर दिलेले आहेत बघा. हँडलूम आहे, प्युअर हँडलूम येवला पैठणीचं. ही पण कसं आता ते 14 मोर वगैरे हे थोडं ट्रेडिशनल झालं ना, काहीतरी नवीन नवीन म्हणून हे असं पदर आहे. तुमच्याकडे सगळ्यांनी पारंपरिक पण आहे, ट्रेंडिंग पण आहे. सगळं सगळं सगळ्या प्रकारच्या पैठणी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात. आपण स्वतः साड्या उत्पादक आहे, म्हणजे पैठणी आपल्या हँडलूमचे स्वतःचे लूम्स असतात. आता ही जी आहे ना, एवढी छान वाटते. ही मुनिया पैठणी बघा. आता फार ट्रेंडिंग आहे हे मुनिया. मुनिया म्हणजे हा बेसिकली पोपट आहे. पोपट असतो मुनिया म्हणजे पोपट टाईप. त्याच्यामध्ये पण लेअर वरती असतं ना, म्हणजे 2 हा, तेच तसं पण असतं. सिंगल मुनिया, ट्रिपल मुनिया. हो हो. म्हणजे ना टिपिकल कलर नाही, त्यांना पैठणीचे 2-3च ठराविक कलर सगळीकडे मिळतात. नाही नाही, आपल्याकडे तुम्हाला पेस्टल सगळं मिळणार तुम्हाला. हा, ही सिंगल मुनिया आहे. ही मशीन मेडची आहे. तर हाच टिश्यू पल्लू मध्ये भारी टिश्यू आहे बघा. म्हणजे आता आपण याच्या आधी एक टिश्यू पल्लू बघितला बरोबर, तो सिंगल कलर मध्येच होता. हे मल्टी कलर मध्ये मोर आहेत बघा. पिसाऱ्यांमध्ये वेगळा रंग, मोरांमध्ये वेगळा रंग, असं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडून ते हे होतं. त्याची प्राइस ठरली जाते. जसं वर्क असणार त्याच्यानुसार त्याची प्राइस असतात असं. आणि शोल्डरला मोर, मोराची बुट्टी. साडीमध्ये वेगवेगळं पण आहे. हो, ही पण हँडलूम मध्येच आहे. ट्रेडिशनल फार ट्रेंडिंग कलर आहे आत्ताच्या जमान्यात, आत्ताच्या. आणि चंद्रकोर मध्ये. आणि हा पदर पण बघा. कलरला खूप कमी ठिकाणी मिळतात. हो हो हो. मी पण आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ केलेत असे कलर्स मी नाही, हे कलर नाही मिळणार कुठे बघायला. फार ट्रेंडिंग कलर आहे ते. खूप छान आपल्या इंडियन स्किन टोनवर खूप छान जातात असे कलर. ऑरेंज कलर आहे, पण ऑरेंज पण असा भडक ऑरेंज नाही, ट्रेडिशनल आपला मस्त ऑरेंज आहे, रश टाइप मध्ये. आणि पदर बघा. हा जो आहे ना, याला म्हणतात फॅन्सी पल्लू. हा, हे फॅन्सी पल्लू झाले, कागदी पल्लू, फॅन्सी पल्लू असं. ह्याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक साडीचा जो पदर आहे हा वेगवेगळा येणार. ह्याच्यामध्ये पण 50+ कलर्स आपल्याकडे आहेत. त्याचा बुट्टा वेगळा, बॉर्डर वेगळी आणि पदर सगळ्यांचे वेगवेगळे येतात. हो, हे बघा, हे सगळे कलर्स आहेत बघा. 1 2 3 4 5 सगळे त्यातले, सगळे ह्या पॅटर्न मधले. हो हो. एक पेस्टल दाखव तुम्हाला. कुठला, कोणता दाखव? पैठणीत पेस्टल कलर खूप कमी मिळतात. ते फक्त कॉटन मध्ये येतात. हो हो. पण हे सिल्क मध्ये बघा आपल्याकडे. ते सांगतो, प्रत्येका साडीचा बुट्टा, पदर वेगवेगळा असणार. नवरी वगैरे असेल ना, तर त्यांना पण अगदी खूप छान वाटेल असं वाटतंय. टिपिकल येलो नाहीये. नाही, लाईट लेमन येलो असा.
बघा एका पॅटर्न मध्ये जस्ट दुसरा एक कलर दाखवला तर तो पण किती छान वाटतोय. तर तुम्ही अंदाज घ्या की यांच्याकडे कसलं भारी कलेक्शन आहे ऍक्च्युली. आपली महाराणी पैठणी. हा, तर बेसिकली कसं असतं माहिती आहे, महाराणी म्हणजे काय, हा पदर आहे ना त्याच्या खालती आणि वरती असे चक्र असतात, त्याला महाराणी चक्र म्हणतात. हा, हे असं चक्र. पण ही ओरिजिनल, ही आपली ओरिजिनल हँडलूम आहे. हा, हे असे पदर मशीन मध्ये पण येतात, पण ही हँडलूम मध्ये आहे. 2 प्रकारचा बुट्टा आहे, कुयरी कर्णफुल बुट्टा, मोठा बुट्टा आहे आणि ऑल ओव्हर येणार साडीवर बुट्टा. ह्याच्यात पण कलर्स वगैरे भरपूर ऑप्शन मिळतील तुम्हाला. आणि त्यांनी प्रत्येक साडी वेगळी आहे, तर ती तुम्ही साडी समजून घ्या, त्याच्यातला फरक सांगता की कुठल्या साडीला का नाव आहे त्याचं किंवा काय त्याचे वैशिष्ट्य आहे. ती पण खूप सुंदर काढली. हा कलर बघा. आता स्टार्टिंगला आपण एक मशीन मेड कलांजली बघितली होती, ही हँडलूमची कलांजली. पदर आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी, पूर्ण ऑल ओव्हर, एकदम जवळ बुट्टी असते, पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे. सेमी पण आहेत ना, ऑल ओव्हर बुट्टी शेवटपर्यंत पूर्णपणे सेल्फ मध्ये. ह्याच्यात कॉन्ट्रास्ट पण येतात आणि सेल्फ पण येतात, दोन्ही प्रकार येतात. कलांजली मध्ये कॉन्ट्रास्ट पण आहेत, सेल्फ पण आहेत. ह्याच्यामध्ये पण 30-35 कलर्स, म्हणजे जास्तच समजून घ्या. ही पूर्ण कलर कलर्सचं काही टेन्शन नाही ऍक्च्युली. ही बघा, ही हँडलूम मध्येच आहे, फॅन्सी पदर, पण याचा पदर बघा एकदम हटके. चक्री पल्लू म्हणतो याला पण, म्हणजे सर्कल मध्ये असे डिझाईन्स वेगळे वेगळे एकदम. जनरली मोर असतात ना. हा, पहिल्यांदा पोपट पण वेगळे वेगळे पक्षी आहेत अजून, मस्त फ्लॉवर्स मध्ये असं सर्कल मध्ये बनवलेले. खूप छान आहे. हा काहीतरी वेगळा एकदम युनिक, एकदम युनिक. आणि कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे, म्हणजे असं चिंतामणी कलर हायलाइट नाही केलंय, कॉम्बिनेशन पण खूप छान आहे तसं. चिंतामणी कलर मध्ये तुम्हाला पैठणी हवी पण काहीतरी मोरांच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी, वेगळं काहीतरी पाहिजे असेल ना, तर बघा हे खूप छान ऑप्शन आहे, मस्त वाटतंय ते. ह्या सगळ्यांमध्ये कलर्स आहेत, आता मी ते सतत नाही सांगत कलर्स अवेलेबल आहेत, तुमचा तो प्रश्न नको की कलर्स आहेत. आपण पॅटर्न बघूया. आता ज्या आपण बघितल्या सगळ्या चटई बॉर्डर होत्या. हा, चटई बॉर्डर म्हणजे ट्रेडिशनल बॉर्डर, ह्या वाला, अशा वाला, त्याला चटई काठ म्हणतो, ट्रेडिशनल बॉर्डर. आता आपण ब्रॉकेट पैठण्या बघूया. ब्रॉकेट म्हणजे काय, बॉर्डर वरती डिझाईन येणार, पूर्ण बॉर्डर पूर्ण भरलेली असते, पदर भरलेला आहे, दोन्ही साईडला भरलेली बॉर्डर. कलर पण पेस्टल शेड, एकदम पिस्ता कलर, पिस्ता टाइप मध्ये कलर आहे तो. पैठणीमध्ये कलरचं पण काय कॉम्बिनेशन पाहिजे असतील ना, तरी पण खूप छान आहे, म्हणजे वेगळे वेगळे कलर्स आहेत. ही आपण आता मुनिया बघितलेली, ती मशीन मेडची. ही आपली ओरिजिनल हँडलूम. ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल बघा, मी बोललो ना पोपट, हे बघा, हिरवा अंग, लाल चोच, दिसतंय, प्रॉपर दिसतंय, हँडलूम मध्ये दिसतं. म्हणून त्याची खासियतच आहे ना शेवटी हँडलूम. मुनिया बॉर्डर, पदर पण एकदम मोर पण आहे, पोपट, फ्लॉवर्स, सर्व एकदम उठून दिसतंय. ही बुट्टी, ही पण पूर्ण भरलेली असते. हा, फक्त शोल्डर बुट्टी जवळ असते, नंतर ती हँडलूमला ऑल ओव्हर बुट्टी एवढी जवळ येत नाही, शोल्डर पर्यंत ऑल ओव्हर असते, त्याच्यानंतर अशी लांब विरळ पण थोडक्यात भरलेली आहे ते. एक सुंदर पैठण्या तुम्हाला बघायला मिळत आहे, आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच एकदा इथे व्हिजिट करा. खूप सुंदर कलेक्शन आहे, अजूनही तुम्हाला दाखवायचे, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, बघत राहा. सो आता ही कोणती बघतोय आपण? ही आपण बघतो ट्रिपल मुनिया. आपण मगाशी बघितली सिंगल मुनिया होती, तुम्ही विचारलं तिच्या अजून ट्रिपल वगैरे. येस, ट्रिपल मध्ये 1 2 3. आणि हा त्याचा पदर आहे बघा. प्रत्येकाचा पदर जेव्हा तुम्ही ओपन करताय ना, खूप सुंदर आहे, बघायला पण खूप छान वाटतात. आणि कलर पण एकदम हटके, युनिक कलर. हो, आणि याची बॅक साइड हँडलूम. हे बघा, जसं त्यांनी मगाशी सांगितलं ना की हँडलूम मध्ये जे आपण ओळखायचं असतं हँडलूम कसं, तर ते बघा तुम्ही ते फिनिशिंग बघू शकता.
जसं मागच्या साईडला तसंच अगदी सेम पुढे. सेम सेम दोन्ही साईडला. हे हँडलूम मध्ये आता आपण कलेक्शन बघतोय. त्यानंतर आता हा पण Brocade. अगदी छान लाल कलर, डार्क रेड असतो. डार्क रेड. वा. ही पण हँडलूमची साडी असते. हम्म. फक्त याचा बॉर्डर आणि पदर आहे ना हा. हे जकाटचं असतं. हँड Okay. जकाट असतं ते. साडी पूर्ण हँडलूम. हँडलूमची. पण हे पण खूप वेगळं वाटतंय ना पैठणीमध्ये असं काहीतरी. की नॉर्मल तर तुम्ही पाहिलं असेल इथे पदर वेगळा येतो आणि हे सेम असं वाटतंय. हो. सेम कॉम्बिनेशन वाटतंय. खूप सुंदर आहे. सो असे वेगवेगळे कलेक्शन रॉकेट आहे. पैठणी आहेत सगळे. रॉकेट पैठणी. हा. तर हे व्हाईट बॉर्डर मध्ये जरा ट्रेंडिंग आहे. ओके. हा. सिल्वर टोन आहे. हा, सिल्वर हा, वगैरे. हा, हा. हो. हे तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिलं असेल, खूप असे ट्रेंडिंग आहे जरा आता. हे पूर्ण White वेगळं border वाटतंय. हा पण बॉर्डर मोठी आहे याची. मोठी बॉर्डर मध्ये हा. लोटस बॉर्डर आहे मोठी मध्ये. हा. आणि अशी पूर्ण बुट्टी येणार ऑल ओव्हर. ही पण अशी म्हणजे पूर्ण भरलेली असते का? पूर्ण भरलेली ऑल ओव्हर Okay. बुट्टी. तुम्ही एक एक पीस बघून घ्या. म्हणजे बोलायला गेलं तर एक एक साडी बघून घ्या की काय काय त्याची वेगवेगळी व्हरायटी आहे, काय काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे करून. ही ही पण कोणती एक आहे? बघा ब्रॉकेट मध्येच आहे. अच्छा. ती हो. मगाशी मोठी बॉर्डर बघितली ना ही हा, छोटी हा. बॉर्डर. याची बॉर्डर पण बघितली युनिक आहे. वेगळी आहे एकदम. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हा. आहेत त्याच्यावर बॉर्डर मध्ये पण. छान. ही पण नवीन आहे काहीतरी. आणि हे नेहमी गोल्डन मध्ये आपण जो ते silver बघतो ना मध्ये तो आहे. सिल्वर मध्ये आहे. बरोबर. पैठणीमध्ये पण किती काय काय ऑप्शन्स आहेत आता. भरपूर भरपूर. एवढे ऑप्शन नाही मिळणार. कुठेच नाही मिळणार ऍक्च्युली. खूप छान छान आणि वेगळं वेगळं कलेक्शन आहे यांच्याकडे. ती मोरपोपट बॉर्डर आपली हो. ट्रेडिशनल येवला हँडलूम मध्ये असते. ची बॉर्डर पण दोन्ही साईडला सेम असते. त्या आपण ज्या मागाशी बघितल्या हे सगळं जकाट बॉर्डर. जकाट बॉर्डर म्हणजे हे थोडं मागे तुम्हाला थ्रेड दिसणार. हे जकाट बॉर्डर असतात. म्हणजे आपले ओरिजिनल येवला हँडलूम असतात ना तर तुम्हाला दोन्ही बाजूला सेमच दिसणार. त्याचं finishing हा ओळखून ही खरी येवल्याची पैठणी ओळखायची झाली की तुम्हाला दोन्ही साईड सेम दिसलं ना येईल. ती येवल्याची पैठणी. हा लिंबू पिवळा लेमन कलर. कलरचा काही प्रश्नच नाही आणि वेगळं वेगळंच आहे एकदम. खूप मस्त वाटतं. पदर, छान वाटतं. border. हा, पदर बॉर्डर. ही बॉर्डर पण आता जरा फार ट्रेंडिंग आहे. मोरपोपट बॉर्डर. म्हणजे तुमच्याकडे अगदी पारंपरिक पण आहेत आणि हो हो trending पण ट्रेंड आहेत असं सगळं आहे. सगळं. Actually तुम्ही त्याला तर स्वतः कन्फ्युज होता काय वेगळं घ्यावं असं. ते त्याच पॅटर्न मध्ये आहेत का? फक्त डिझाईन्स वेगळे आहेत असं आहे? हा 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 हे लोटस मध्ये आहे बघा. हो, म्हणजे इथे पण लोटस आहे बॉर्डरला पण. पदरावर पण लोटस बॉर्डरला पण लोटस. ती पण छान वाटते. आणि ह्याच्यामध्ये आता नवीन नवीन डिझाईन्स येत राहतात. हा, हा. आता हे राजहंस आहे बघा. हे पाहिलंय मी. राजहंस ट्रेंडिंग आहे. आणि हे हँडलूम मध्ये आहे. मग आता हे सगळं आता सेमी वगैरे सगळं याच्यात ते यायला लागलं आता. हा. म्हणजे प्रत्येकाची जशी कॉपी बनते त्याचप्रमाणे ह्या बरोबर. ह्याची पण बनते. हो हो पदर पण बघा राजहंस. हा, खूप सुंदर आहे. पैठणीची एक ओळख असते बघा पदरावरतीच ते तसं एक काम त्याचं आहे ना. हो हो. खूप छान. त्याच्यामध्ये ही एक एकदम युनिक बॉर्डर आहे बघा. त्याचं काम बघा किती. फुलांची अगदी ना. हो कलर पण मस्त. फुलं पण बघा त्याची कशी एकदम. जसं जेवढं बारीक काम आहे ना तेवढं त्याचा रेट जसा असं हाय होत जाते. किती मेहनत आहे ना. मेहनत मेहनत ही कारागिरांची कमाल आहे. बरोबर खरं. आणि अशी एखादी पैठणी असलीच पाहिजे. म्हणजे एक हँडलूम पैठणी पाहिजेच. त्याच्यामध्ये ही एक बॉर्डर आहे बघा. आणि हा कलर पण इतका सुंदर आहे ना त्यांनी ओपन केला बघा तुम्ही. तुम्ही जर नीट व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला अंदाज येईल प्रत्येकीचा पदर वेगळा. पदर वेगवेगळे आहे. खूप छान वाटतं. हे मला खूप आवडलं. कलर कॉम्बिनेशन खूप मस्त मस्त आहे. ह्या झाल्या सगळ्या ब्रॉकेट बॉर्डर मध्ये. मग ह्याच्यामध्ये अजून पण येतात ज्या की आपण म्हणतो स्कर्ट बॉर्डर, हाफ ऑल ओव्हर वगैरे असं. हे ऑल ओव्हर मध्ये बघा. ऑल ओव्हर म्हणजे काय असतं बेसिकली पूर्ण साडी अशी भरलेली आहे. आणि ही पूर्ण हँडलूम वाली आहे. हा म्हणजे या मशीन मेड वगैरे नसतात या सगळ्या हँडलूम. हा आणि पूर्ण भरलेली अशी. हम्म. किती सुंदर आणि अगदी नाजूक काम केलेलं आहे बघा साडीवरती. हे पण खूप वेगळी आहे. याचे रेट चालू होतात 90 पासून वगैरे असे.
ऑल ओव्हर्स मध्ये, ते कामच वेगळं आहे ना साडीचं. ऑल ओव्हर, हाफ ऑल ओव्हर असे. बॅक साइड पण बघा पूर्ण हँडलूम. ही ऑल ओव्हर होती, त्याच्यामध्ये एक हाफ ऑल ओव्हर पण असते, स्कर्ट बॉर्डर पण असते. ह्याची मी अशी सेमी पाहिलेली आहे, जी तुम्ही आता फुल दाखवताय ना भरलेली. सेमी मध्ये पण येतील, या स्कर्ट बॉर्डर मध्ये बघा. स्कर्ट बॉर्डर वन साइड मोठी बॉर्डर येते, वन साइड सिंगल छोटी बॉर्डर स्कर्ट मध्ये. खूप सुंदर वाटते एकदम बघायला पण. भरपूर आताच आपण मला वाटतं 10 ते 15 वेगवेगळ्या पैठण्या पाहिल्या, आणि प्रत्येकीची डिझाईन वेगवेगळी क्वालिटी आणि कलर कॉम्बिनेशन वेगळे आहे. तुम्ही बघायला जाणार तर प्रत्येक वेगळी. आता 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला एकूण एक साडी नवीन दाखवलेली आहे ऍक्च्युली. आणि यांच्याकडे एक खास म्हणतात ना पैठणीचंच कलेक्शन आहे, खजिना आहे पैठणीचा. ही टिश्यू मध्ये पण पैठणी हँडलूम मध्ये. हा, पण ही हँडलूमची, ह्याच्यात मशीन मेड पण येतात, सेमी सिल्क पण येतात, सेमी टिश्यू त्या पण आहेत आपल्याकडे. ही तुम्हाला दाखवतो ती हँडलूमची, त्या पण दाखवतो मी तुम्हाला. ही हँडलूमची टिश्यू मध्ये. तुम्हाला इकडे दोन्ही ऑप्शन्स मिळतील. हा, म्हणजे आपल्याकडे प्युअर सिल्क पण आहे, हँडलूम पण आहे, आणि सेमी सिल्क, मशीन मेड, बजेट वाईज सगळं असतं. पैठणीचं सर्व काही कलेक्शन सर्व आहे. पैठणी सोडून पण आपल्याकडे आहेत, ते पण दाखवतो मी तुम्हाला. सो हे बघा तुम्ही, खूप छान आहे. प्रत्येक साडी जसं मी मगाशी बोलली वेगळी वेगळी आहे. हे आता आपण पूर्णपणे हँडलूमचं कलेक्शन पाहिलेलं आहे. हा, हँडलूम पॉवरलूम दोन्ही बघितलं, प्युअर सिल्क मध्ये बघितलं. आता त्याच्या पुढे जे काही आहे ते वेगळं बघून घेऊया. आपण वेगळीचं छान असं कलेक्शन पाहिलं, आता त्या व्यतिरिक्त यांच्याकडे जे जे आहे ते बघून घेऊया. काय काय कलेक्शन आहे आता आपल्याकडे. हे बघा, कांजीवरम मध्ये सिंगल बॉर्डर, ह्याच्यात सेल्फ पण येतं आणि कॉन्ट्रास्ट पण येतं. हे कॉन्ट्रास्ट आणि हे सेल्फ होतं इथे ठेवलेलं, ते सेल्फ मध्ये, हे कॉन्ट्रास्ट आहे. हे ट्रेडिशनल कांजीवरम बेसिक मध्ये. या सगळ्यांमध्ये सेम पैठणीसाठी कलर्स अवेलेबल आहेत. कलर्स मिळतील तुम्हाला. हे बघा, ह्या पॅटर्न मध्ये हे एवढे रंग आहेत, हे वरचे जे हे सगळे ह्या पॅटर्नचे रंग आहेत. सेम आपण एक एक पॅटर्न बघून घेऊया, कारण की भरपूर पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे. पॅटर्न भरपूर आहे. आता हा सिंगल बॉर्डर झाला, हा डबल बॉर्डर मध्ये. आता हा सेल्फ मध्ये दाखवतो बघा. यात पण कॉन्ट्रास्ट मिळतील तुम्हाला. दोन्ही ऑप्शन सेल्फ, कॉन्ट्रास्ट, दोन्ही ऑप्शन. पण ते कलर येतात ना, ते मिक्स मध्ये येतात. म्हणजे सेल्फचे वेगळे रंग, कॉन्ट्रास्टचे वेगळे असं नसतात, ते मिक्स मध्ये कलर येतात. जो अवेलेबल आहे हा पण खूप छान पॅटर्न मध्ये. प्रत्येकाचे कलर्स ऑप्शन्स आहेत आणि वेगवेगळं आहे, जे बॉर्डर वगैरे त्याला सांगतो काय काय. त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न बघा, कांजीवरम मध्येच. आता ह्याच्यात कसं आहे, डबल बॉर्डर आहे, पण वन साइड पूर्ण मीनाकारी दिलेली आहे बघा. पूर्ण मीनाकारीची बॉर्डर वन साइड मध्ये. बुट्टी पण मोठी आहे आणि पदराचं काम पण भारी आहे. पूर्ण रिच पल्लू बघा. कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे त्याला. येल्लोला रेड आहे. त्यामध्ये पण कलर्स वगैरे मिळतील तुम्हाला. हे सगळे कांजीवरम बघतोय. हो हो हो, पॅटर्न्स एकदम नाजूक बुट्टे, खूप सुंदर वाटते. ह्याच्यामध्ये ना डिझाईन्स वेगवेगळे येतात. प्रत्येक म्हणजे सेम पैठणीचा बुट्टा वगैरे, पदर वगैरे सगळं वेगवेगळं असतात. सो भरपूर ऑप्शन आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला कुठली डिझाईन आवडते, कुठलं कलर कॉम्बिनेशन आवडते, कुठले बॉर्डर आवडते, त्यावरती पण डिपेंड आहे. हे हँडलूम मध्ये, कांजीवरम मध्ये. हँडलूम वन साइड मोठी बॉर्डर दिली आहे आणि वन साइड छोटी बॉर्डर. कुयरी बुट्टा असे खूप, त्याच्यात पण जवळजवळ खूप कलर्स आहेत आणि प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी असणार. म्हणजे सेम डिझाईन्स नाही येणार. ह्याची बॉर्डर वेगळी आहे बघा, नंतर ह्याची बॉर्डर वेगळी आहे बघा. हे सगळे हँडलूम मध्ये. हा, कलर्स पण खूप फार वेगवेगळे पण कलर्स मिळतील तुम्हाला. पेस्टल पाहिजे पेस्टल आहे, कलर्स काही टेन्शन नाही.
आणि तुम्ही बघू शकता भरपूर चॉईसेस आहेत. म्हणजे तुम्ही एकदा व्हिजिट कराल तर हवं तसं घेऊ शकता. हे पण एक बघा सॉफ्ट सिल्क मध्ये कांजे आहेत. ते सॉफ्ट सिल्क आहे. छान आहे. हे सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम लाईट वेट. लाईट वेट हा. ज्यांना असं अगदी मिनिमल आवडतं हा. त्यांच्यासाठी. ऑफिस मध्ये काही प्रोग्राम असेल असं त्या टाइप मध्ये सिल्क मध्ये. यामध्ये पण असं कॉम्बिनेशन असतं की सेल्फ पण असतं. नाही, ह्याच्यात कॉन्ट्रास्टच येतात जास्त मेजरली. त्यामध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये ही छोटी बॉर्डर आहे बघा. अगदी minimal एकदम जरा. बारीक बॉर्डर मध्ये सॉफ्ट सिल्क मध्येच आहे. आणि वजनाला अगदी हलकी. एकदम हलकी. कलर्स मिळतील तुम्हाला, पण ह्याच्यामध्ये पण डिझाईन्स वेगवेगळे असणार. या टिश्यू मध्ये कांजीवरम आहेत. अगदी ब्राईडसाठी आणि नवरीसाठी हो. असतात त्या पॅटर्न. त्या पॅटर्न मध्ये रेखा पॅटर्न बोलतो ना. आता असे साऊथच्या ज्या नवरी असतात ना त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी, आणि हो. आता तर महाराष्ट्रीयन पण वापरतात तसे. एकदम एकदम स्मूथ आहे. एकदम सॉफ्ट सॉफ्ट प्युअर आहे ना हे. प्युअरचं वैशिष्ट्य बोलतो ना हो, आपण हो. तसं आहे ते. छान वाटते. यामध्ये पण आहे का option? हा डिझाईन्स वेगवेगळे येणार. रंग पण भरपूर आहे त्याच्यामध्ये पण. Proper रेखा pattern. रेखा पॅटर्न गोल्डन कलर. Golden pattern. सेम पल्लू पण एकदम पण रिच. करते तेव्हाच मला मस्त भारी वाटतं. थोडंसं भरलेलं आहे. पूर्ण भरलेले त्याच्यामध्ये पण भरपूर colours आहेत. कलर्स भरपूर आहेत. आणि तेच जर सिल्क मध्ये पाहिजे असेल तर सिल्क मध्ये. तीच पॅटर्न आहे का? हा, फक्त हे सिल्क बाय सिल्क आहे आणि ते टिश्यू मध्ये म्हणजे सिल्क बाय जरी असतो तो पूर्ण ऑल ओव्हर. ही सिल्क बाय सिल्क आहे. त्याची बॉर्डर पण वेगळी आहे. एकदम वेगळं काहीतरी. हे काहीतरी वेगळं बघा. हा. टिश्यू बॉर्डर आहे. मस्त वन साइड अशी पूर्ण मोठी बॉर्डर आहे, वन साइड छोटी. ही टिश्यू बॉर्डर म्हणतो याला. हा. एकदम छोटीशी एकदम एकदम बघायला पण खूप सुंदर वाटते ही साडी. काहीतरी युनिक मध्ये Unique आहे. आणि याच्यावरती पण काम केलेलं आहे stitching मध्ये. बुट्टीमध्ये मीनाकारी दिलेलं आहे. हिला काही असं वेगळं नाव आहे काही वैशिष्ट्य असं? नाही, कांजीवरम म्हणूनच फक्त टिश्यू बॉर्डर मध्ये येते ही. म्हणजे कोणाला घ्यायची झाली तर तुम्ही कसं सांगू शकता त्यांना? टिश्यू बॉर्डर. आता आपण कांजीवरम बघितलं तर तुम्हाला पटोला पण आहेत आपल्याकडे. पटोलामध्ये टाईप्स आहेत. एकदम छोटं. एकदम स्मॉल घडी असते. हा. बघा त्याच्यामध्ये पण म्हणजे डिझाईन्स वगैरे फार वेगवेगळे येतात. हे आपली ट्रेडिशनल इरकल. हा पण जरा ट्रेंडिंग प्रकार आहे इरकल. हो. इरकल बेसिकली कसं असतं, ही बॉर्डर आहे ना, ही ट्रेडिशनल इरकलची बॉर्डर असते. जशी आपली चटई बॉर्डर असते पैठणीमध्ये, हो, हो. तशी ही ट्रेडिशनल इरकलची बॉर्डर झाली. त्याला असे छोटे टेम्पल असतात. Temple आहे. हा, आणि हा बुट्टा आहे पूर्ण साडीवर. ऑल ओव्हर बुट्टा असतो त्याच्यामध्ये. आणि हा इरकलचा खास पदर टोप पल्लू. हा, हे टोप पल्लू मध्ये. हा, ऑल ओव्हर बुट्टी टोप पल्लू मध्ये. पण ही handloom आहे का? नाही, ही हँडलूम नाही, ही पॉवरलूम आहे. याच्यात येतात हँडलूम, हे पॉवरलूम आहे. Semi वगैरे पण. सेमी वगैरे पण आहेत. आता सेम पॅटर्न मध्ये हे टेम्पल मोठे आले बघा, हा. आणि बुट्टा बारीक झाला. Small वेगळे बुट्टे. वेगळे ऑप्शन्स आहेत तुम्ही. इरकलच आहे, ती पण टोप पल्लू बघा. ऑर्डर मध्ये थोडं हा, बॉर्डर मध्ये व्हेरिएशन आलं. कलर्स वगैरे भरपूर आहे त्याच्यात पण. आता हे पण खूप ट्रेंडिंगला आहे. आणि हे आपलं स्पेशल इरकल मध्ये आहे. म्हणजे हे कसं, हे नॉर्मल इरकल झालं ना, टोप पल्लू वगैरे. हा. हे काहीतरी वेगळं आहे. पदर बघा. पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे हे कसं पैठणी टाईप पदर दिले. हे आसावली म्हणतो याला, पैठणीमध्ये येतो आसावली प्रकार. ही आसावलीची फुलं दिलेली त्याच्यामध्ये. एकदम रिच पल्लू, म्हणजे खूप वेगळं आहे आणि छान वाटतं. टेम्पल मोठे झाले, बॉर्डर पण थोडी मोठी दिली, Border. आणि ऑल ओव्हर बुट्टा केला साडीला. आणि दिसते पण इतकी छान एकदम साडी. हे एक कॉमन इरकल नाहीये. वेगळं आहे. पत्रामुळे त्याचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे. सगळ्यांमध्ये कलर्स आहेत. कलर्स आहेत, कलर्स मिळतील तुम्हाला. इरकलमध्ये पण बघा
बघाल तर तुम्ही 3 ते 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हा पण एक कलर आहे बघा तसा, म्हणजे त्याचा पदर आणखी वेगळा, म्हणजे सगळ्या एअर कलरला तो पदर नाही. हा पदर मध्ये पण वापरले. बुट्टी, शोल्डर बुट्टी, मोराची बुट्टी, ह्याच्यात पण व्हेरिएशन येतात. हे आपलं बनारसी मध्ये, शालू मध्ये पण आहे. हे शालू टाईप आहे, शालू मध्ये वेडिंग चालूच आहे. कोणाला घ्यायचं असेल शालू मध्ये काय वेगळं तर ते पण तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण. आणि हे प्युअर आहे. प्युअर मध्ये हा, ह्याच्यामध्ये मिक्स पण येतात, पण हे 100% प्युअर. पण पॉवर लूम आहे. शेवटी शालू म्हणाल तर तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळतील आणि भरपूर डिझाईन. म्हणजे तुला जर प्युअर मध्ये घ्यायचं हा. असेल तर तुम्ही इथे एकदा चेक करू शकता. असं प्युअर मध्ये त्यांच्याकडे वेगळं कलेक्शन. हे शालू टाईपच आहे, फक्त हे कतान सिल्क मध्ये येतं. एकदम लाईट वेट आहे बघा. हे कसं ह्याच्यात थोडं सॅटिन मिक्स करतो, प्युअर सॅटिन असतंय, तसं हे प्युअर कतान सिल्क आहे. हो हो, आरामात आरामात. आणि तुम्हाला असं काही भरलेलं पाहिजे, म्हणजे एवढं हेवी नको शालू सारखं, पण असं भरलेलं शालू सारखं लुक पाहिजे. हा हा, हे पार्टीवेअर मध्ये पण घालू शकतो आराम. कलर्स ऑप्शन भरपूर आहेत तुम्हाला. तर हे झाले आपले सगळे 6 वारीचे. अजून पण बरेच व्हरायटीज आहेत, पण व्हिडिओ मध्ये हा तुम्हाला काही 9 वारी पण दाखवून देतो मी. आपल्याकडे 9 वारी पण आहेत. 9 वारीचे पण एक कलेक्शन, एक पॅटर्न दाखवतो. येल्लो पाहिजे, स्पेशल येल्लो लग्नासाठी असतात. आणि हिरवा रंग. नऊवारी प्युअर सिल्क चालू होते 8,500 पासून आपल्याकडे. हा, येल्लो, हिरवा. आणि असं नाही की आपल्याकडे हेच कलर असतात, काही एकदम युनिक कलर्स पण आहेत आपल्याकडे नऊवारी मध्ये. म्हणजे 10 वार आहे की प्रॉपर 9 वार आहे? हो, 9 वार असतात, काही 10 वारी पण आहेत. म्हणजे काही ना शिवून वगैरे पण. हो हो हो, ही बघा पेस्टल कलर इन 9 वार. ती 9 वार वाटतच नाही मुळात आधी. बेबी पिंक कलर 9 वारीत. 9 वारी मध्ये बॉर्डर पण किती छान आहे त्याची. गडवाल टाइप मध्ये बॉर्डर दिली. पेस्टल कलर मध्ये 9 वार. हँडलूम मध्ये 9 वार पण आहेत. अच्छा. हा, त्या मला वाटतं दादर लालबाग मध्ये कुठे मिळत नसते. नाही नाही. हे बघा, जे आपण 6 वारी बघितली ना हँडलूमची, सेम पॅटर्न मध्ये 9 वारी. हे नाही मिळत कुठेच. नऊवारी. आणि ह्याच्यात पण आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 रंग आहेत 9 वारी. ते तर कुठेच नाही मिळत. इतका छान ऑप्शन्स आहेत तुम्हाला. यामध्ये अजूनही व्हरायटीज आहेत. तुम्हाला जर 9 वारी घ्यायची असेल तुम्ही एकदा त्यांना सांगा. हा पण एक कलर आहे 9 वारी. वेडिंग साठीच कलर आहेत बघायला गेलं. हा बघा, हा ट्रेंडिंग कलर जरा 9 वारीत फार डिमांड असते. हँडलूम मध्ये मरून कलर पाहिजे. ते आता सध्या इन्स्टावरती खूप ट्रेंड आहे. ह्याच्यासोबत आपल्याकडे 9 वारीवर घ्यायला आपण शेले म्हणतो ना, शेला, ते पण आहेत आपल्याकडे. शेलामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत. नवरा मुलीचे ती हँडलूमचा शेला आहे बघा. हा, दोन्ही साईडला त्याचा पदर येणार. आणि हे म्हणजे फक्त शेला नाहीये, ह्याचा तुम्ही दुपट्टा म्हणून यूज करू शकता, किंवा समजा तुम्हाला ह्याचा टॉप पण होऊ शकतो, कारण पन्ना मोठा आहे, साडी पन्ना आहे. आणि हा, आणि 2.5 मीटर आहे. म्हणजे कसं असतं, आता प्युअर म्हणतो एवढा शेला फक्त 1 टाइम यूज आहे, मग ते एवढा म्हणजे प्युअर सिल्क कशाला आहे. पण त्यामध्ये तुम्ही मल्टी यूज आहे. तुम्ही शेला म्हणून वापरू शकता,
ते वापरल्यानंतर तुम्ही दुपट्टा किंवा त्याचा टॉप पण शिवू शकता. कुर्ती वगैरे हो. शिवू शकता आणि पैठणीची कुर्ती वगैरे असं वाटेल तशी छान. आणि हँडलूम मध्ये शेल्यामध्ये पण बघू शकतो handloom. त्यामध्ये पण कलर्स हो, हँडलूम पॉवरलूम दोन्ही आहेत. मुनियामध्ये पण दुपट्टा आहे शेला, हँडलूम शेलेमध्ये, मुनियामध्ये. जर रॉयल लुक वगैरे करायचं असेल ना अगदी लग्नामध्ये ते सुंदर शेले तुम्ही बघितले ना? ऑल ओव्हरचे पण शेले आहेत, ज्या आपण ऑल ओव्हरच्या साड्या बघितल्या ना तसे त्यामध्ये पण शेले आहेत. हो, ब्लाउज पीस आहेत. ऑल ओव्हर मध्ये शेले. शेल्याची इतकी व्हरायटी मी पहिल्यांदा नाही तर ते टिपिकल काठाचे असतात तेच असतात आणि ते खूप सुंदर वाटतात. नवरा मुलासाठी धोती आणि उपरणं, हे 4 मीटरचं धोतर असतं आणि हे उपरण असतं 2 मीटरचं. कॉम्बिनेशन हो हो हो, हे बघा, ही छोटी बॉर्डर, ही मोठी बॉर्डर. पण ऑप्शन हा, छोटी मोठी जसं पाहिजे तसं. जसं बघा एका ठिकाणी होऊ शकतं हो, लग्नाची हो. खरेदी पण बघायला गेलं तर सुंदर पैठण्या बनारसी वगैरे तर आहेतच. त्याचबरोबर यांच्याकडे शेला वगैरे पण खूप छान आहे. जो मला खास आवडला तर तुम्ही पण एकदा जर लग्न कार्य असेल तर एकदा व्हिजिट करा. खूप छान आणि वेगळं कलेक्शन आहे. अजूनही जे कलेक्शन आहे ते आपण बघू. तर आपण हँडलूम पॉवरलूम पैठणी पाहिलीच आहे. त्याचप्रमाणे यांच्याकडे सेमी पैठणी वगैरे पण आहे. तर त्यामध्ये काय काय कलेक्शन आहे? हे बघा, सेमी पैठणी आपल्याकडे चालू होते 1200 पासून. ओके, हे बघा, हे 1200 पासून स्टार्टिंग आहे. हम्म. प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे. तर ही अच्छा. 1600-1700 ची रेंज असेल, ही 1800-2000, म्हणजे अंदाज तशा रेंज मध्ये आहे. त्या 1200 पासून सुरू आहे. 1200 पासून सुरुवात होते. हे बघा, हे सगळं असं व्हरायटी आहे. म्हणजे जसं आपण खाली आपण लोटस बघितला बघा, सेम पॅटर्न पण कमी रेंज मध्ये. हा, ओके, सेम प्युअर Same सिल्क तसंच आहे, सारखं, हा. फक्त कमी रेंज कमी मध्ये. रेंज बजेट थोडाफार कमी असतं तर हो, तुम्ही हो. ह्याकडे पण बघू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये पण भरपूर आहे. जसं की खाली हे लोटस होतं तसंच मोराचे वगैरे पण हा, हे डिझाईन बघा, राजहंस पण आपण बघितला खाली, हा. सेम पॅटर्न राजहंस आणि मध्ये. ह्या प्रत्येकामध्ये आपल्याकडे कलर्स आहेत ना कलर्स मिळतील याच्यामध्ये तुम्हाला पण? प्रत्येकामध्ये. ही असावाली, हा, हे मोर खाली पोपट होती ही border, पण. हा. ही मुनिया बॉर्डर, हे स्कर्ट बॉर्डर, सगळं हम्म. एकदम वेरी. ही पण वेगळी बॉर्डर आहे. ओके, हा, ही पण वेगळी वाटते. आणि आपण आपल्या त्याचं पैठणीमध्येच ना, पैठणी बॉर्डर टिपिकल पैठणीचा. 2, 3, 4, 5 अशा रेंज मध्ये आहेत या सगळ्या, 6 पर्यंत. आणि मग- हे जे वर्क वाले ब्लाऊज आहेत ते हा, हे पण पैठणीमध्येच आहे बघा. पैठणीचं जे पूर्ण कलांजली आरी सारखे. वर्कचं ब्लाऊज दिलेलं आहे हो. पैठणीमध्ये, सेल्फ मध्ये. हे खूप मस्त वाटतं, भरलेलं आहे पूर्ण. हो. महेश्वरी पण आहे बघा, प्युअरची महेश्वरी. हा. आजकाल फार ट्रेंडिंग आहे हो, महेश्वरी, आणि हे प्युअर मध्ये आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत ना? आपण फक्त ह्यांच्याकडे महेश्वरीचं कलेक्शन दाखवतो, तुम्ही बघू शकता. म्हणजे इथे अगदी पैठणी सोबत महेश्वरी सुद्धा मिळतील, हो, प्युअरच्या. प्युअरच्या. येस. त्याचबरोबर हे महेश्वरी झालं. हम्म. नारायणपेठ पण आहेत बघा, प्युअर हो. सिल्क नारायणपेठ. हे साड्या नाही मिळत कुठे. हा, नारायणपेठ पण आता ट्रेंडला आले आहेत. हो, प्युअर मध्ये आहेत बोललात प्युअर ना प्युअर तुम्ही? 100%. वा. छान वाटतंय. ही पेशवाई सिल्क, पेशवाई पण आहे. पेशवाई मध्ये. हम्म. पेशवाई, म्हणजे सर्व प्रकारचे हो, आहेतच. टिश्यू मध्ये कांजीवरम पण आणि आहे. ह्याच्यामध्ये हे पण खूप जॉर्जेट मध्ये बघा. सुंदर ब्लाउज पीस आहे. हा, खूप छान वाटतंय. हे आपण बनारसी बघितलं, सेमीच्या हा, हा. बनारसी. हा, हे सेमी मध्ये बनारसी बघा. सेमी हो, मध्ये आहे. सेमी मध्ये म्हणजे किती छान वाटतंय. छान आहे पण. सो तुम्हाला तुमच्या बजेट वाईज पण आहे. म्हणजे तुम्हाला जर सेमी मध्ये जायचं असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे ऑप्शन मिळतील. अगदी नारायणपेठ आहे, पैठणी आहे, त्याच्यामध्ये कलांजली आहे, वर्क आहे, आणि अगदी शालू सारखे सुद्धा आहेत. म्हणजे जॉर्जेट. डिपेंड करते. हा, जॉर्जेटची पण जॉर्जेट. आहे. आणि हा अगदी आपल्या 1200 ते 4-5 हजाराच्या 6-7 पर्यंत आणि आहेत. 6-7 हजाराच्या रेंज मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही याच्यातलं कुठलंही कलेक्शन बघू शकता. प्रत्येकामध्ये भरपूर कलर्स ऑप्शन्स आहेत. आता मी फक्त तुम्हाला हे दाखवलं की यांच्याकडे सेमी मध्ये काय काय मिळतं. त्याचबरोबर यांच्याकडे इतरही साड्या आहेत. जर तुम्ही लग्न कार्यासाठी आला असेल ते बस्ता करण्यासाठी, तर देण्या घेण्यासाठी किंवा गिफ्टिंगसाठी पण वेगवेगळे साड्या आहेत. त्या आपण एकदा तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर इतर साड्या कितीपासून सुरू आहेत? आपल्याकडे 550 पासून स्टार्टिंग होते. ओके, हे सगळे अशा
वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बघा. प्रत्येकामध्ये 500, कलर 600, आहेत. 800, 1000, 1100 प्रत्येका ओके, पॅटर्न मध्ये रंग प्रत्येक मिळतील. पॅटर्न हो. मध्ये आहे. त्या पण छान वाटतात एकदम. ही बघा, ही एक जॉर्जेट मध्ये हो हो हो. 2000 चे पण खूप छान वाटतं एकदम. सॉफ्ट आहे एकदम. सॉफ्ट सॉफ्ट. हे बनारसी मध्ये बारीक बॉर्डर आहे बघा, स्मॉल बॉर्डर. ही पण हा. मस्त आहे बघा. हे 1000, 2000, 1800, 2000 रेंज आहे ही पण. तर तुम्हाला असं नारायणपेठ किंवा आपल्या टिपिकल नको असतील, वेगळा काहीतरी पाहिजे असतील, हो, ते तर पण त्यामध्ये available पण यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. जसे की आता तुम्ही पाहिली आणि ह्या पण खूप छान वाटतात वगैरे. ही पण खूप वेगळी आहे, टिपिकल काठपदर आहे. नाही. नाही, कतान सिल्क आहे, कतान silk पण नाही. सेमी मध्ये आहे. पण खूप असे छान वाटते वेगळं बघायला. काहीतरी ह्यांच्यामध्ये पण आपल्याकडे कलर्स ऑप्शन्स कलर्स आहेत ऑप्शन ना? आहे त्याच्यामध्ये पण. ओके, सो ह्या व्यतिरिक्त ज्या साड्या मी बोलली त्यामध्ये आहेत 500 पासून तुम्ही घ्याल त्याप्रमाणे रेंज आहे. आता या सगळ्या पॅटर्न्स लावलेल्या आहेत. त्या प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील. तुम्ही आता लवकरात लवकर व्हिजिट करा दुकानाला. छान छान असे कलेक्शन आहे त्यांचं. अगदी प्युअर पासून तर अगदी तुम्हाला देण्या घेण्यापर्यंत आहेत. 500 पासून सुरू आहे. वेगवेगळ्या कलेक्शन तुम्हाला काय आवडतं ते एकदा नक्की चेक करा.